मी दिवा या विभागातील विषयावर बोलणार आहे। अध्यक्ष महोदय, दिवा विभाग ठाणे महापालिकेत येतो की नाही अशी शंका येते। 5 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भागात पोलीस स्टेशन नाही, गार्डन नाही, हॉस्पिटल नाहीये, साधे शौचालय नाहीये इथे, अशी परिस्थिती आहे। आमदार झाल्यापासून यासाठी सतत पाठपुरावा करत आहे, परंतु महानगरपालिकेकडे किंवा शासनाकडे याकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये। दिवा विभागात सुटसुटीत क्लस्टर योजना राबवावी याची पहिल्यापासून मागणी मी करत आहे। मागे महापालिकेकडून जाहिरातबाजी केली की दिवाचं सिंगापूर केलं जाईल, परंतु अजून क्लस्टरचा तिथे काही पत्ता नाहीये आणि वरून अनधिकृत बांधकामं जोरात चालू आहेत। दिवा पालिकेत करोडो रुपयाची विकास कामे झाल्याचे ऐकवत आहे। साहेब, एकदा या कामांचे थर्ड पार्टी ऑडिट लावा, एकदा सर्वांसमोर येऊ द्यात, काय कामे झाली, किती भ्रष्टाचार झाला। दिव्याचा सर्व भाग एका वॉर्ड ऑफिसरवर अवलंबून असतो। दिवसेंदिवस रस्ते, पाणी यासारख्या समस्या तिथे खूप गंभीर होत चाललेल्या आहेत। माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय की दिव्यासाठी एक अतिरिक्त आयुक्त दिव्यासाठी नेमावा। दिवा विभाग महापालिकेकडून नेहमी दुर्लक्षित आहे असे खेदावे म्हणावे लागते, कारण आतापर्यंत फक्त माननीय अभिजित बांगर हे आयुक्त असताना त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली नाही, याच्यापूर्वी कोणीही पाहणी केलेली नाहीये। माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की आताचे जे आयुक्त आहेत सौरभ राव, त्यांनी या भागाची पाहणी करावी एकदा तरी। अध्यक्ष महोदय, MMRD कडून रस्ते नियोजनाचा महत्त्वाचा विषय प्रस्तावात आहे। मी मुंब्रा, दिवा, कोपर रेल्वे असा समांतर रस्त्याची मागणी करत आहे। तुम्ही पाहिलं असेल परवा पावसात काही आपले आमदार सुद्धा त्या रेल्वे बंद झाल्यावर रेल्वे ट्रॅकवरनं चालत येत होते। तिथे पर्यायी रस्ता असायला पाहिजे, तो समांतर रस्ता रेल्वेला असायला पाहिजे अशी मागणी गेल्या कित्येक वर्षापासून करत आहे, परंतु त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जाते। अध्यक्ष महोदय, माझी अशी मागणी आहे की दिवा पूर्व पश्चिम जोडणार जो उड्डाणपूल रखडला आहे त्याचं भूसंपादन न करता टेंडर काढून पुलाचे काम सुरू आहे। रात्री घरे, व्यावसायिक गाळे महानगरपालिकेने तोडले आणि दिवाळीत तोडले। लोकांच्या घरात कंदील लागलेले होते, त्यांना घरातून बाहेर काढले, परंतु ते रस्त्यावर आले। अध्यक्ष महोदय, ठाणे महानगरपालिका हम करे सो कायदा या भूमिकेत आहे, त्यांना कुणाची काही पडलेली नाहीये। आता उड्डाणपूल असाच लटकत आहे तिथे। हा उड्डाणपूल अत्यंत महत्वाचा आहे, ज्याच्यामुळे रेल्वे फाटक बंद होणार आहे। माझी मागणी आहे की थेट खरेदीने भूसंपादन करावं, शेतकऱ्यांना मोबदला द्या व प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करा, अन्यथा 10 वर्षे हा पूल काय होणार नाही। 2 मिनिटात संपवतो। अध्यक्ष महोदय, दिवा रेल्वे स्टेशनची हालत एकदम खराब आहे, तिथे चालायला जागा नाहीये। फेरीवाले, त्यातच रिक्षा, त्यातच खाजगी गाड्या अशी अवस्था आहे। फेरीवाल्याने येथील वॉर्ड ऑफिसरला सुद्धा मारहाण केली होती। 2 मिनिटं फक्त बोलत राहा। इथे वॉर्ड ऑफिसर फक्त हप्ते गोळा करतात फेरीवाल्यांकडनं आणि अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांकडनं, यांच्यावर वचक बसावा असं काहीतरी करणं, उपाययोजना करणं गरजेचं आहे। इथल्या नालेसफाईचं ऑडिट करणं गरजेचं आहे, नालेसफाईचं ऑडिटही करणं गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, इथे जी क्षेपणभूमी आहे त्याबाबत महत्वाचा विषय आहे की ठाणा महानगरपालिकेने डायगर भागामध्ये कचऱ्याचा प्रकल्प सुरू केला आहे। मोठी मोठी स्वप्न दाखवली की इथे वास येणार नाही, याचा कचरा दिसणार नाही, परंतु भरवस्तीत हा प्रकल्प टाकून पर्यावरणाचे नियम डावलून इथे परिसरात दुर्गंधी पसरली आहे आणि इथे रहिवासी आजारी पडत आहेत। माझी अशी मागणी आहे की हा डायगर प्रकल्प बंद करून तुम्ही वॉर्ड निहाय कचरा प्रक्रिया करण्याचे असे प्रकल्प उभे करायला पाहिजेत। अध्यक्ष महोदय, या दिवा विभागात एक अत्यंत महत्वाचा विषय, एकही आरक्षित जागा नाहीये किंवा शासकीय जागा नाहीये। दिव्यामध्ये जागा शिल्लक नाहीये। मुद्दे घ्या पटकन, शेवटचा। तिथल्या अधिकाऱ्यांच्या नाकारतेपणामुळे तिथे खूप अनधिकृत बांधकामं झालेली आहेत। यामुळे आरक्षणचे प्लॉट शिल्लक नसताना एक फक्त आगासन गाव, जो तिथल्या गावकऱ्यांनी त्या जागी काही बनवलं नव्हतं, त्या जागा शिल्लक आहेत, अशा जागी आरक्षण टाकलेले आहे जबरदस्तीने। माझी विनंती आपल्या माध्यमातून की तो आरक्षण काढण्यात यावा। आणि इथे जे अध्यक्षमध्ये ग्राहकांना 300 युनिट पर्यंतची वीज देण्याचा जो विषय आहे त्या प्रस्तावामध्ये त्याचं स्वागत आहे, परंतु माझ्याच मतदारसंघात दिवा असेल, लगतचा मुंब्रा कळवा असेल किंवा भिवंडी असेल, इथे जी टोरेंट कंपनी आहे ती आधीच बदनाम कंपनी आमच्यावर लादली आहे। अध्यक्ष महोदय, टाटा, रिलायन्स, बेस्ट या कंपन्याही कार्यरत आहेत, त्यांच्याबद्दल कोणाला तक्रार नसते। माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की आम्हाला अशा कंपन्यांचे ऑप्शन देण्यात यावं। शेवटचं अध्यक्ष महोदय, दिवा विभागात अनेक डीपी रोड अर्धवट आहेत, त्याबद्दल पॉलिसी बनवली पाहिजे, कारण MMRD, DFCC बुलेट ट्रेन थेट जागा खरेदी करते।
इथे महापालिकेकडून TDR दिला जातो. TDR ला किंमत नाही, त्यामुळे कोणी जागा देत नाही. त्यामुळे सर्वच महापालिकेमध्ये DP रोड बाबत आता पॉलिसी बनवली पाहिजे, अन्यथा आराखडा पूर्ण होणार नाही व शहरांचा पूर्णपणे बोजवारा उडवणार आहे. त्यातच DP लगतच्या ज्या जागा आहेत त्या ग्रीन झोन मधून R झोन मध्ये काही जागा दिल्यास लोक TDR घेण्याचाही विचार करतील. तर माझ्या या पाटील साहेब विनंतीचा थांबवा. विचार करावा. धन्यवाद.